जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या जर सध्या सुविधा देण्यात आली आहे, त्या सुविधेमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण जो काही OTPचा प्रॉब्लेम येत आहे, त्यानंतर काही उमेदवारांना लॉग इन सध्या बघा होत नाही. म्हणजे एकंदरीत जी काही वेबसाईट आहे पवित्र प्रणालीची, तर ती बघा या ठिकाणी सुरळीत चालत नाही. बाकी उमेदवार बघा अख्ख्या रात्र रात्र जागून देखील लॉग इन करून बघताय, परंतु त्या ठिकाणी लॉग इन होतंय, जो OTP आहे तर तो OTP सध्या प्राप्त होत नाही. तरी देखील सध्या आतापर्यंत आपल्याला माहिती की 1,70,000 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय सध्या केलेलं आहे. तर आतापर्यंत 1,70,000 पैकी किती उमेदवारांचे जे काही या ठिकाणी जे जनरेट झालेले प्रेफरन्स आहे आणि किती उमेदवारांचे बाकी आहे, तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही नवीन पत्र आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी आलेलं आहे. तर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पत्र सध्या बघा या ठिकाणी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून उमेदवारांना प्राधान्यक्रम बद्दल सर्वसाधारण सूचना इथं देण्यात आलेली. हे पत्र लेटेस्ट असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण जे काही सध्या स्थिती शिक्षक पद भरती संदर्भात प्रेफरन्स जे काही जनरेट होत आहेत, तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली. ह्याच्यात बघा या ठिकाणी 1 नंबरची माहिती काय आहे, तर पवित्र पोर्टलवर सध्या प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. आज दिनांक 8/8/2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय या प्रकारात जवळपास 58,251 इतक्या उमेदवारांनी, तर मुलाखतीसह या प्रकारात 38,582 इतक्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम सध्या जनरेट केले. सेल्फ सर्टिफाय किती उमेदवारांनी केले? 1,70,000 प्लस. तर आता कालच्या दिवसापर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी विदाऊटचे 58,251 उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा जनरेट केले आहे. आणि विथ इंटरव्ह्यूचे किती? तर 38,582 इतक्या उमेदवारांनी सध्या बघा ह्या जे काही 2 ते 3 दिवसामध्ये प्रेफरन्स सध्या जनरेट केले आहे. आणि ही आकडेवारी सध्या पवित्र पोर्टलच्या ह्या ऑफिशियल बुलेटिनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रेफरन्स जे आहे तर ते हळूहळू सध्या बघा जनरेट होत आहे. परंतु नुसते जनरेट होऊन उपयोग नाही, तर ते त्या ठिकाणी असाइन झाले पाहिजे, लॉग देखील झाले पाहिजे. तर ह्या बऱ्याचशा प्रक्रिया ज्या सध्या बघा या ठिकाणी आहे, तर सध्या तरी आपल्याला ही आकडेवारी इथं सध्या लक्षात येत आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे की जाहिरातीची संख्या जास्त असल्याने उमेदवारांची पात्रता तपासून प्राधान्यक्रम जनरेट होतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक उमेदवार लॉग इनवर राहत असल्यामुळे संकेतस्थळावर भार म्हणजे जो काही लोड आहे तर तो सध्या बघा येत आहे. आपल्याला माहिती आहे 1,70,000 उमेदवार एकने टाइम ह्या ठिकाणी एकाच वेळेला सध्या ह्या जी वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची, तर त्याच्यावरती लॉग इन करत आहे. आणि त्याच्यामुळे संकेतस्थळावर जो काही लोड आहे तर तो लोड सध्या निर्माण होत आहे. आणि त्यामुळे सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन सध्या बघा आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये OTP येत नाही, काही उमेदवारांचं लॉग इन होतात सध्या बाहेर फेकलं जाते. तर अशा बऱ्याचशा अडचणी सध्या इथं येत आहे. त्यासाठी इथं पुढे म्हटलेलं आहे की 3 नंबरच्या सूचनेमध्ये ज्या उमेदवारांना OTP मिळवण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री किंवा जे काही कॅच आहे तर ते सध्या क्लिअर करावं. त्यानंतर समस्येचे निराकरण न झाल्यास जो ह्या ठिकाणी एक विंडो देण्यात आला आहे, न्यू प्रायव्हेट विंडो, तर त्या विंडोचा सध्या वापर करायचा आहे. जो की सध्या बघा या ठिकाणी आपल्याला राईट साईडमध्ये जे काही 3 डॉट असतात त्या 3 डॉटवर क्लिक केलं तर हा जो काही विंडो आहे प्रायव्हेट विंडो, तर त्या ठिकाणी ऑप्शन आहे बघा न्यू विंडो. तर त्या विंडोमध्ये तुम्ही जे लॉग इन असेल तर ते लॉग इन सध्या बघा करू शकता. तर ह्या विंडोमध्ये बहुतेक उमेदवारांना OTP आणि जे काही पुढील प्रक्रिया असेल प्रेफरन्स जनरेट आणि असाइन संदर्भात, तर ती प्रक्रिया सध्या बघा ह्या ठिकाणी होत आहे. तर हे देखील एक लक्षात घ्या. त्यानंतर 4 नंबरच्या इथं सूचनेमध्ये काय म्हटलेलं आहे की उमेदवारांचा जो लॉग इन ID आहे तर तो लॉग इन ID म्हणजे या ठिकाणी बघा 25 आणि अशा पद्धतीने बघा सुरुवात होते. जवळपास 10 अंकी थेट 2025च्या रोल नंबर याप्रमाणे असेल. पासवर्ड विसरले जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी फॉरगेटचा देखील ऑप्शन देण्यात आलाय. फॉरगेट पासवर्ड सुविधेचा वापर करून तुम्ही पासवर्ड नव्याने देखील सध्या तयार त्या ठिकाणी करू शकता. तर अशा बऱ्याचशा ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी संदर्भात इथं आता खुलासा देण्याचं जे काम आहे तर ते सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून इथं सध्या सुरू झालेलं आहे. आता जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर देखील सध्या बघा काम चालू आहे. जे काही टेक्निकल इश्यू आहे, तांत्रिक अडचणी आहे, तर त्याच्या देखील सध्या दुरुस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे. तर आतापर्यंत जवळपास या ठिकाणी हे 58,251 इतके जे उमेदवार आहेत तर त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट केलेले आहे. आणि 38,000 म्हणजे 38,500 जवळपास उमेदवारांनी
मुलाखतीसह जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते सध्या जनरेट केलेले आहे. तर सध्या तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करत असताना वेळोवेळी टायमाला सध्या लॉग इन करून बघा, जेणेकरून तुमचं जर एकदा लॉग इन झालं तर ते बऱ्याचशा टायमापुरतं सध्या बघा आपल्याला लॉग इन राहिलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे तेवढ्यामध्ये तुम्ही हळूहळू जे काही कामं आहे तर ते तुम्ही सध्या बघा प्रेफरन्स जनरेट, त्यानंतर जे काही असाइन करायचे कामं तुम्ही फटाफट त्या ठिकाणी करू शकता. तर सध्या तुम्ही मध्यरात्री किंवा रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला जास्तीत जास्त ट्राय करा, तेव्हा म्हणजे या ठिकाणी जो सर्व्हर आहे तर ते सर्व्हर सध्या त्या ठिकाणी डाऊन नसतं, व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू असतं. तर त्यावेळेला तुम्ही ट्राय करू शकता. तर सध्या आताच्या घडीला देखील या ठिकाणी जे पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे तर ती हळूहळू सध्या बघा सुरू आहे. तर ट्राय करत राहा, जेणेकरून रेफरन्स जनरेट झाले तर त्या ठिकाणी जनरेट होऊन फायदा नाही, तर ते पुढे तुम्हाला व्यवस्थित असाइन देखील झाले पाहिजे. 1 नंबर कोणत्या ठिकाणी द्यायचं, 2 नंबर कोणत्या ठिकाणी, ते व्यवस्थित तुम्ही ॲनालिसिस करून सध्या बघा तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते असाइन करायचे. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे तुम्ही ते प्रेफरन्स रिअरेंज देखील करू शकता. रिअरेंज केले म्हणजे एखादा समजा चुकून तुम्हाला जिल्हा परिषदला 10व्या क्रमांकावर दिली असेल आणि ती तुम्ही 10व्या क्रमांकावर तुम्हाला पाहिजे नाही, ती 2 नंबरवर पाहिजे, तर ते तुम्ही रिअरेंज देखील करू शकता. त्याच्यासाठी देखील पुढची स्टेप असणार आहे. तर असे संपूर्ण तुम्ही आधी प्रेफरन्स जे आहे तर ते विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूचे जनरेट करून घ्यायचे. त्यानंतर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे प्रेफरन्स PDF स्वरूपात, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जे काही आलेल्या आस्थापना आहे तर त्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी जी काही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती ह्या प्रायव्हेट विंडोमध्येच ओपन करायची आहे. इकॅग्निटो विंडो जो आहे प्रायव्हेट विंडो, तर ह्या विंडोमध्येच ओपन करा. ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना OTPचा किंवा इतर जो काही प्रॉब्लेम असेल तर तो सध्या कमी आपल्याला पाहायला मिळतोय. तर ही जी विंडो आहे, जेव्हा तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा कोणताही ब्राउझर जर ओपन करत असाल तर तेव्हा ह्या ठिकाणी राईट साईडला 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला ही जी विंडो आहे प्रायव्हेट विंडो तर ती तुम्हाला तिथं दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पवित्र पोर्टल जे आहे तर ती ऑफिशियल वेबसाईट लॉग इन करा. OTP त्या ठिकाणी येत आहे, तशा पद्धतीने प्रयत्न करून बघा. तर सध्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला ह्या 2 ते 3 गोष्टी सध्या क्लिअर करण्यात आल्या. एक म्हणजे आतापर्यंत किती उमेदवारांनी रेफरन्स जनरेट केले, दुसरं जे आहे तर ते प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी बघा जनरेट झाल्यानंतर संपूर्ण जे काही तुम्हाला लॉक करायचे, OTPची समस्या येत असेल तर तुम्हाला प्रायव्हेट विंडोवर ओपन करून त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती सध्या बघा सुरू करायची आहे आणि लॉग इन ID जो आहे तर तो हा 25 नंबर जो आहे तर त्याच्यापासून सध्या सुरुवात होतो. तर हा नंबर तुम्ही टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकता. पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट देखील तुम्ही करू शकता. तर सध्या ही महत्त्वाची बघा अपडेट या ठिकाणी आलेली आहे. अजून वेळोवेळी तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या काही अपडेट आहेत तर ते वेळोवेळी मिळत जाणार. राहिला प्रश्न जो काही 11 तारीख शेवटची असल्यामुळे ही जी 11 तारीख आहे तर ही 11 तारखेला पुन्हा या ठिकाणी मुदतवाढ बघा मिळणार आहे, जेणेकरून संपूर्ण उमेदवारांचं प्रेफरन्स लॉक होईपर्यंत ही जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या बघा आपल्याला मिळताना पाहायला इथं मिळणार आहे. तर निश्चित जेवढं लवकर होत असेल तेवढं प्राधान्यक्रम जनरेट करण्याचा प्रयत्न करा. वेबसाईट हळूहळू सध्या बघा सुरू होत आहे, जेणेकरून काही उमेदवारांना ज्या अडचणी आहेत तर त्या सध्या बघा निर्माण होणार नाही. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.